नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार आणि अतिशय पौष्टिक असं नाचणीचं आंबील बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 ग्लास ताजं ताक, 5-6 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं पावडर हे मी छान भाजून आणि त्याची पूड करून घेतलेली आहे. आणि इथे आपण 2 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इकडे बाउल घेतलेला आहे. यामध्ये आता आपण हे नाचणीचं पीठ घालून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. या पिठाला आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याला आपल्याला बिलकुल गाठी होऊ द्यायच्या नाही. चमच्याच्या सहाय्यानं या सर्व गाठी आपण मोडून घेऊया. नाचणीचं पीठ हे छान मिक्स करून झालेलं आहे. इकडे आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे. यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे. पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपल्याला नाचणीचं पीठ घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही हे आंबील नक्की करून बघा. खूपच पौष्टिक आणि चविष्ट देखील होतं. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये नाचणीचं पीठ घालून घेणार आहोत आणि याला आपल्याला 3 ते 4 मिनिट छान याला शिजवून घ्यायचं आहे. सतत आपल्याला हे हलवत राहायचं म्हणजे यामध्ये गाठी पडणार नाही. आपलं नाचणीचं पीठ हे छान शिजलेलं आहे. याला 3 ते 4 मिनिट लागले. बघा अशा पद्धतीनं आपलं नाचणीचं पीठ हे तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच यामध्ये आपण ताक आणि मसाले घालणार आहोत. तर चला आता आपण हे थंड करायला ठेवूया. नाचणीचं पीठ हे आपण 3 ते 4 मिनिट छान शिजवून आणि आता थंड करून घेतलेलं आहे. चला तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये आता आपण ताक घालून घेणार आहोत. आपल्याला हे थंड ताक घ्यायचं आहे. यामध्ये आपण शक्यतो माठाचं पाणी वापरा. फ्रीजच्या पाण्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपल्याला थोडीशी जिरपूड घालून घ्यायची आहे. लसूण आणि हिरवी मिरची जी आपण कुटून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त थंडगार असं आपलं नाचणीचं आंबील तयार झालेलं आहे. उन्हाळ्यामध्ये घरगुती आपण अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो. मठ्ठा, ताक, ज्वारीचं आंबील हे आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि अतिशय पौष्टिक देखील असतं. चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. चला आपलं झटपट असं नाचणीचं आंबील तयार झालं आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीनं नाचणीचं आंबील नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.